हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल जे आहे ते डिस्कस केलेलं आहे आणि दोन वेव्ह पल्सेस सेम एम्प्लिट्यूड सेम फेज अप्रोचिंग इच अदर इन फेज मध्ये असताना आणि आउट ऑफ फेज मध्ये असताना इन फेज मध्ये त्या ऍड झालेल्या आहेत, त्यामुळे डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड जास्त मिळालेली आहे. आउट ऑफ फेज मध्ये म्हणजे एका वेव्हची क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ जी आहे ती एकाच पॉइंटला एकाच वेळेला आल्यानंतर त्या एकमेकाला कॅन्सल झालेल्या आहेत आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आयडेंटिकल असल्यामुळे दोन वेव्हज किंवा पल्सेस आयडेंटिकल असल्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 मिळालेली आहे. या प्रिन्सिपल प्रमाणे when two or more waves traveling through a medium arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement at that point independent of the other wave. The resultant displacement at that point is the vector sum of displacements of individual waves असं आपण म्हटलेलं आहे. आणि आता याच्यावरतीच आधारित आपणाला स्टेशनरी वेव्स किंवा स्टँडिंग वेव्स किंवा लोकलाइज्ड वेव्स डिस्कस करायचे आहे. म्हणजे काय की दोन आयडेंटिकल वेव्स, आयडेंटिकल म्हणजे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, पिरियडिक टाइम, वेव्हलेंथ सगळं सारखं असणार आहे. ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन. दोन वेव्स आहेत, एकाच मार्गावरती आहेत मात्र एकमेकाच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे. ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन, देन दे मिक्स टुगेदर, दे इंटरफेअर, दे सुपरइम्पोज, दे मिक्स टुगेदर अँड फॉर्म्स ए स्टेडी पॅटर्न. त्यालाच आपण नाव देणार आहे स्टँडिंग वेव्स, स्टेशनरी वेव्स किंवा लोकलाइज्ड वेव्स. कशा पद्धतीने असणार आहे बघा. समजा हा एक दोरा आहे आणि याच्यावरती ही एक वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह अशा पद्धतीनं जाणार आहे असं आपण समजलं. ही जी काही ट्रान्सवर्स वेव्ह आहे ती अशा पद्धतीनं जाणार आहे असं आपण समजलं. समजा आपण पूर्ण वेव्ह विचारात घेतल्या, त्या रिजिड, तो दोऱ्याचा दुसरा टोक जे आहे त्या रिजिड सपोर्टला किंवा दोन रिजिड सपोर्ट मध्ये हा दोरा ताणलेला आहे, त्याला बाजूला ओढून सोडला की याच्यावरती ट्रान्सवर्स वेव्ह तयार होणार. ही वेव्ह जी आहे समजा या टोकाला ओढला असेल तर ही वेव्ह जी आहे ती दुसऱ्या टोकाला जाणार आणि या अगोदर आपण डिस्कस केल्याप्रमाणे हा रिजिड सपोर्ट आहे, तिथून वेव्ह रिफ्लेक्ट होणार आहे, परावर्तित होणार आहे. आणि आता ही जी काही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ती या मार्गाने होणार. अशा पद्धतीनं या ठिकाणी याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि मिक्स झाल्यानंतर असा आपणाला या ठिकाणी पॅटर्न मिळणार आहे, लूप फॉर्मेशन आहे. याला आपण नाव देणार आहे स्टेशनरी वेव्स. लूप फॉर्मेशन जे आहे त्याला आपण नाव देणार आहे या ठिकाणी स्टेशनरी वेव्स. मॅथमॅटिकली सुद्धा आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहे. बघा, या वेव्स दोन आयडेंटिकल वेव्स एकाच मार्गावरती अपोजिट डायरेक्शन मध्ये असताना मिक्स होणार आहेत आणि त्यांचा रिझल्टंट पॅटर्न जो आहे तो स्टेडी असणार आहे. हे आपणाला कशा पद्धतीनं मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येणार आहे. बघा, समजा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारे जे वेव्ह आहे त्याचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. काय लिहितात बघा, y1 इक्वल टू आयडेंटिकल आहे a sin 2 pi nt मायनस x अपॉन लॅम्बडा. हे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. दोन आयडेंटिकल वेव्ह आहेत मात्र अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. निगेटिव्ह डायरेक्शनला येणाऱ्या वेव्हचं इक्वेशन आपल्याला लिहित आहे a sin 2 pi nt प्लस x अपॉन लॅम्बडा, प्लस x अपॉन लॅम्बडा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणाऱ्या वेव्हसाठी बघा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणाऱ्या वेव्हसाठी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा.
समजा या एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत, त्यांची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी आहे ती y इक्वल टू y1 प्लस y2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. y इक्वल टू y1 प्लस y2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. हे डिस्प्लेसमेंट y इक्वल टू y2 असं लिहिता येणार आहे. आपण ऍड करणार आहे y इक्वल टू दोघांमध्ये a कॉमन आहे. a काय लिहितात बघा, साइन 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅमडा प्लस साइन 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅमडा. त्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त एच कॉमन निघणार आहे. साइन 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅमडा साइन 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅमडा या दोन्ही वेगळ्या टर्म आहेत, आपण ब्रॅकेट मध्ये घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला काय आहे बघा, साइन ए प्लस साइन बी इक्वल टू 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 अप्लाय करणार आहे. काय लिहिता येईल बघा, हा ए तसाचा आहे. साइन ए आणि साइन बी यांच्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट केला की 2 फॅक्टर येणार आहे, म्हणजे 2a साइन ए प्लस बी अपॉन 2 ए प्लस बी, म्हणजे हे दोघांमध्ये बघा 2 पाय कॉमन आहे, दोघांची बेरीज करायची आहे. nt मायनस एक्स अपॉन लॅमडा प्लस nt प्लस एक्स अपॉन लॅमडा. एक्स अपॉन लॅमडा हा एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, कॅन्सल होणार. nt प्लस nt 2nt डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला इथे nt असं मिळणार आहे. दुसरे टर्म बघा, कॉस ए मायनस बी अपॉन 2. ए बघा दोघांमध्ये कॉमन येणार आहे 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅमडा. बी आहे nt प्लस एक्स अपॉन लॅमडा. ए मायनस बी करायचं आहे nt मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस nt मायनस एक्स अपॉन लॅमडा. इथं प्लस nt आहे इथं मायनस nt आहे, कॅन्सल होणार. मायनस एक्स अपॉन लॅमडा हे मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस 2x अपॉन लॅमडा, त्याला 2 ने डिवाइड केलं की 2 फॅक्टर कॅन्सल होणार आणि मायनस एक्स अपॉन लॅमडा असं आपल्याला मिळणार आहे. आणि याला आपण थोडं रिराईट करणार 2a कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅमडा इंटू कॉस साइन 2 पाय nt असं लिहिता आपल्याला. कॉस फंक्शन इज अ इव्हन फंक्शन, म्हणजे कॉस ऑफ मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा, कॉस ऑफ प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा. मात्र साइन फंक्शन इज अ ऑड फंक्शन. साइन ऑफ मायनस थीटा असेल तर मायनस साइन थीटा असं आपण लिहिणार आहे. कॉसला मात्र इव्हन फंक्शन असल्यामुळं कॉस ऑफ मायनस थीटा इक्वल टू आपल्याला कॉस थीटा असं लिहिता येणार, त्यामुळे हे मायनस साइन इथे घालवलेलं आहे. हे इक्वेशन रिराईट करता येणार आहे. या बद्दल आपल्याला कॅपिटल ए असं लिहित आहे, साइन 2 पाय nt असं लिहित आहे, किंवा ए साइन 2 पाय म्हणजे ओमेगा असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. ओमेगा टी हे पहिलं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन आहे, हे ऍड केलेलं तिसरं इक्वेशन आहे, हे रिझल्टंट इक्वेशन आहे. या रिझल्टंट इक्वेशनची आपल्याला पहिल्या 2 इक्वेशन बरोबर तुलना करायची आहे. काय लक्षात येते बघा, ए म्हणजे स्मॉल ए म्हणजे एम्प्लिट्यूड आहे, इथं कॅपिटल ए म्हणजे काय आहे एम्प्लिट्यूड आहे. त्याचं इक्वेशन आहे 2a cos 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. कॅपिटल ए चं इक्वेशन आहे 2a cos 2 पाय एक्स अपॉन लॅमडा असं त्याचं इक्वेशन आहे. साइन ओमेगा टी बघा किंवा साइन 2 पाय nt यान फ्रिक्वेन्सी सारखीच आहे, म्हणजे रिझल्टंट वेव्ह जे आहे त्याच्यामधले पार्टिकल जे आहेत ते व्हायब्रेट होत असताना फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. ही स्टेशनरी कशी आहे ती आपल्याला सांगता येणार आहे. बघा या पहिल्या इक्वेशन मध्ये बघा ए साइन 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅमडा. मायनस एक्स अपॉन लॅमडा इंडिकेट काय करणार आहे, वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये
y2 इक्वल टू a sin 2 pi nt प्लस x अपॉन लॅमडा. यातला प्लस x अपॉन लॅमडा काय इंडिकेट करणारा आहे? वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग निगेटिव्ह x डायरेक्शन. आणि आता बघा याची आपल्याला रिझल्टंट वेव्ह बरोबर तुलना केली, 4 नंबरच्या इक्वेशन बरोबर तुलना केली तर काय लक्षात येते बघा, या रिझल्टंट वेव्हच्या इक्वेशन मध्ये मायनस एक्स अपॉन लॅमडा नाही. दॅट मीन्स वेव्ह इज नॉट प्रोपोगेटिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. त्यामध्ये प्लस एक्स अपॉन लॅमडा नाही म्हणजे वेव्ह इज नॉट प्रोपोगेटिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. वेव्ह पॉझिटिव्हला जात नाही, निगेटिव्हला जात नाही, म्हणजे ही जी वेव्ह आहे ती स्टेशनरी वेव्ह आहे, स्टँडिंग वेव्ह आहे, लोकलाइज्ड वेव्ह आहे, असं आपल्याला या मॅथमॅटिकली या इक्वेशन वरनं सुद्धा आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता आलेलं आहे. दिस रिझल्टंट वेव्ह इज अ स्टेशनरी वेव्ह. ही वेव्ह कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार नाही. स्टेशनरी वेव्ह डज नॉट मूव्ह, त्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होत नाही स्टेशनरी वेव्ह मध्ये. आता यामधले हे अँप्लिट्यूड जर आपण बघितले तर अँप्लिट्यूडच्या बाबतीमध्ये काय सांगता येते बघा आपल्याला. अँप्लिट्यूडचं व्हेरिएशन आहे. अँप्लिट्यूडचं व्हेरिएशन जे आहे ते टू कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट, लॅमडा कॉन्स्टंट, 2 पाय कॉन्स्टंट म्हणजे एक्स वरती आहे. अँप्लिट्यूड जे आहे ती एक्स प्रमाणात बदलणार आहे असं आपण म्हणणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या ज्या काय वेव्हज आहे y इक्वल टू a sin ओमेगा टी, किंवा याच्यामध्ये आपल्याला ओमेगा साइन ओमेगा टी जर आपण 1 घेतला, साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू जर 1 घेतली आणि आता त्या इन्स्टंटला सगळे जे काही पार्टिकल्स आहेत ज्यांच्यासाठी cos kx हा पॉझिटिव्ह असणार आहे ऍट दॅट, म्हणजे काय सांगतो बघा आपण, साइन ओमेगा टी 1 असेल ऍट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम, त्या इन्स्टंटला काय होणार आहे बघा, ऑल द पार्टिकल्स फॉर विच cos kx is positive have their maximum displacement in positive direction, have their maximum displacement in positive direction. आणि काय होणार आहे बघा, at the same time instant all the particles for which the cos kx is negative have their maximum displacement in negative direction असं आपल्याला सांगता येणार आहे. समजा साइन ओमेगा टी जर 0 असेल, साइन ओमेगा टी जर 0 असेल तर ऑल द पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन अँड सम इन द निगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे ज्याला साइन ओमेगा टी 0 असणार आहे त्याला पार्टिकल जे आहेत ते मीन पोझिशन क्रॉस करणारे आहेत, त्यातले काही पार्टिकल पॉझिटिव्ह डायरेक्शनला असणार आहेत तर काही पार्टिकल निगेटिव्ह डायरेक्शनला असणार आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याचबरोबर ही जे अँप्लिट्यूड आहे या अँप्लिट्यूडचं व्हेरिएशन आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा ही अँप्लिट्यूड जे आहे या कॉस फंक्शनच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरती आपल्याला डिस्कस करता येणार आहे. काही पार्टिकलसाठी अँप्लिट्यूड मॅक्झिमम असणार आहे तर काही पार्टिकलसाठी अँप्लिट्यूड मिनिमम म्हणजे 0 असणार आहे. मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंट्सला आपण नाव देणार आहे अँटीनोड. मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंटला आपण नाव देणार आहे अँटीनोड. या अँप्लिट्यूडच्या इक्वेशन मध्ये 2a cos 2 pi x अपॉन लॅमडा, 2a हा कॉन्स्टंट, cos ची जी काय व्हॅल्यू आहे म्हणजे अँटीनोडला आपल्याला काय मिळणार बघा, प्लस मायनस 2a असं मिळणार आहे. म्हणजे कॉस ची जी काय व्हॅल्यू आहे 2 pi x अपॉन लॅमडा इक्वल टू प्लस मायनस 1 मिळणार आहे. कुठल्या अँगल साठी याच्या व्हॅल्यूज बघा प्लस मायनस 1 आहे. cos 0 1, cos pi मायनस 1, cos 2 pi 0, cos 3 pi मायनस 1, 0 pi 2 pi 3 pi असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. त्याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल. बघा एक्स इक्वल टू पहिली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण तर काय येणार आहे बघा 0 येणार आहे. दुसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येणार आहे बघा, पाय पाय कॅन्सल होणार, लॅमडा वरती जाणार, 2 खाली येणार म्हणजे लॅमडा बाय 2 असं मिळणार.
तिसरी व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केले तर काय येणार बघा, 2 पाय कॅन्सल म्हणजे लॅम्बडा येणार आहे. चौथी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर काय येणार, पाय कॅन्सल होणार आहे, 3 λ/2 असं लिहिता येणार आहे. आणि अशा पद्धतीनं या पुढच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहे. म्हणजे काय लक्षात येते बघा, आपल्या x = 0 असताना, λ/2 असताना, लॅम्बडा असताना, 3 λ/2 असताना आपणाला मॅक्सिमम अँप्लिट्यूड मिळणार आहे. असा हा जो काही पॉइंट आहे त्याला आपण नाव देणार आहे अँटीनोड्स. अँटीनोड्स आर दी मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंट्स आपण म्हटलेलं आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल बघा, 0 λ/2 लॅम्बडा 3 λ/2 याचा अर्थ काय येणार आहे, p × λ/2 असं. p च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0, 1 बरोबर आहे का बघा, 0, 1 त्यानंतर 2, 3 पहिली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 0 येणार आहे, दुसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली λ/2 येणार आहे, तिसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली लॅम्बडा येणार आहे, चौथी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 3 λ/2 येणार आहे. जनरल मध्ये लॅम्बडा = आपल्याला p λ/2 असं लिहिता येणार आहे. या पॉइंट्सला आपल्याला अँटीनोड्स मिळणार आहे. आता प्रत्येक 2 अँटीनोड मधलं अंतर काढणार आहे, सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं अंतर बघा, λ/2 - 0 म्हणजे λ/2, लॅम्बडा - λ/2 म्हणजे λ/2, 3 λ/2 - लॅम्बडा म्हणजे सुद्धा λ/2. म्हणजे काय सांगता येईल बघा, हे जे काय 2 सक्सेसिव्ह अँटीनोड्स आहेत त्याच्यामधलं अंतर जे आहे ते आपल्याला λ/2 असं मिळणार आहे. दॅट मीन अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड असं आपल्याला म्हणता येणार. अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड असं आपल्याला म्हणता येणार आहे. आता आपण दुसरा पॉइंट घेणार आहे बघा, नोड म्हणजे काय, अँटीनोडच्या उलट. नोड इज द मिनिमम म्हणजे 0 अँप्लिट्यूड पॉइंट्स. 0 अँप्लिट्यूड पॉइंट्स असं म्हणत असताना अँप्लिट्यूड 0 असेल तर बघा या इक्वेशन मध्ये 2 0 नाही, a 0 नाही, म्हणजे कॉस फंक्शन 0 असायला पाहिजे. अँप्लिट्यूड 0 म्हणजे कॉस फंक्शन जे आहे 2πx/λ = 0 येणार आहे. म्हणजे 2πx/λ कुठल्या अँगलला कॉसची व्हॅल्यू 0 आहे त्या व्हॅल्यूज आपण लिहिणार आहे. पहिला आहे तो काय, π/2, दुसरा आहे तो 3π/2, तिसरा आहे तो 5π/2. ऑड मल्टिपल ऑफ π/2 या व्हॅल्यूजना हा या कॉस फंक्शनच्या व्हॅल्यू 0 येणार आहे. त्याच्यानं आपण x = लिहिणार आहे. पहिली व्हॅल्यू लिहिता येईल आपल्याला बघा, पाय कॅन्सल, लॅम्बडा वरती जाणार, हा 2 खाली आला की λ/4 मिळणार. दुसरी व्हॅल्यू बघा, पाय कॅन्सल होणार, 3 लॅम्बडा 2 खाली आला की 4, 5 λ/4, 7 λ/4. या पॉइंट्सला आपणाला नोड्स मिळणार आहेत, मिनिमम 0 अँप्लिट्यूड पॉइंट्स मिळणार आहेत, त्याला आपण नोड्स असं म्हटलेलं आहे. इन जनरल मध्ये लिहिता येईल आपल्याला 2p - 1 × λ/4. p ची व्हॅल्यू काय लिहिता येईल बघा, पहिली व्हॅल्यू आपल्याला 1 लिहिता येईल, दुसरी व्हॅल्यू 2 लिहिता येईल, तिसरी व्हॅल्यू 3 लिहिता येईल. 1 सबस्टिट्यूट केले काय येणार बघा, λ/4. 2 सबस्टिट्यूट केले काय येणार बघा, 3 λ/4. 3 सबस्टिट्यूट केले काय येणार बघा, 5 λ/4. अशा या x च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत, ज्या x च्या पॉसिबल ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या पॉइंटला आपणाला नोड्स मिळणार आहे. पुन्हा 2 सक्सेसिव्ह नोड्स मधलं अंतर काढायचं आहे. 2 सक्सेसिव्ह नोड्स मधलं अंतर बघा, 3 λ/4 - λ/4 म्हणजे 2 λ/4 म्हणजेच λ/2. 5 λ/4 - 3 λ/4 म्हणजे 2 λ/4 म्हणजे λ/2. कुठल्याही 2 जवळच्या लगतच्या नोड मधलं अंतर घेतलं की ते पुन्हा λ/2 असं मिळणार आहे. या अगोदर आपण सांगितले कुठल्याही 2 जवळच्या लगतच्या अँटीनोड मधलं अंतर घेतलं की ते सुद्धा आपल्याला λ/2 मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगतात आपल्याला, नोड्स आर इक्वली स्पेस्ड. नोड जे आहेत ते सारख्या अंतरावरती विखुरलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. नोड्स अँटीनोड हे इक्वली स्पेस्ड आहेत, म्हणजे नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड असं एक स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. बघा
हे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. जर आपण लॉन्जिट्युडनल वेव्हचा विचार केला, बघा लॉन्जिट्युडनल वेव्हचा विचार केला तर काय होणार आहे? ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल, दोन प्रकारच्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं पॅटर्न मिळणार आहे. बघा इथे अँटी नोड असणार आहे, इथं नोड असणार आहे, पुन्हा आपल्याला खालच्या टोकाला नोड मिळणार आहे, इथे अँटी नोड मिळणार आहे. परंतु या ठिकाणचं जे काही पार्टिकलचं व्हायब्रेशन आहे ते वेव्हला पॅरलल आहे. वेव्ह ज्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे त्याला पॅरलल मध्ये हे व्हायब्रेशन असणार आहे. म्हणजे हा अँटी नोड असणार आहे, इथं हा नोड असणार आहे, या ठिकाणी नोड असणार आहे, या ठिकाणी अँटी नोड मिळणार आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटचा पॉइंट, आणि पुन्हा इथं नोड असणार आहे. म्हणजे लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह असेल तर त्याच्या पार्टिकलचं व्हायब्रेशन अशा पद्धतीने मिळणार आहे. त्याच्या पार्टिकलचं व्हायब्रेशन जे आहे लॉन्जिट्युडनल म्हणजे साऊंड वेव्ह आपण पाठवणार आहे. याच्यामध्ये या दुसऱ्या टोकाला आली की साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होणार आहे. इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्हज आर आयडेंटिकल, एकमेकांमध्ये मिक्स होणार आणि आपल्याला स्टेशनरी वेव्ह मिळणार आहे. असा हा जो काय स्टेशनरी वेव्हचा पार्ट आहे, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह, याचे काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. पहिली प्रॉपर्टी बघा, दोन आयडेंटिकल वेव्ह, two identical waves traveling through a medium along the same path but in opposite direction mix together and forms a steady pattern, त्याला आपण नाव देणार आहे स्टेशनरी वेव्स. त्याला आपण नाव देणार आहे या ठिकाणी स्टेशनरी वेव्स. या ज्या दोन आयडेंटिकल वेव्स आहेत यामध्ये आपण जर ट्रान्सव्हर्स वेव्ह विचारात घेतल्या, दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह विचारात घेतल्या तर त्याला आपण नाव देणार आहे ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्स. आणि या ज्या दोन म्हणजे दोन प्रकार इथे येणार आहे. ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्स, आणि समजा ही जी काही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे ती जर लॉन्जिट्युडनल असेल आणि अशा दोन लॉन्जिट्युडनल वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स झाल्या तर त्याला आपण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हज असं म्हणणार आहे. आपण बघितलं या ठिकाणी अँप्लिट्यूड जी आहे ती पार्टिकल टू पार्टिकल बदलणार आहे. चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची अँप्लिट्यूड जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. मिनिमम किंवा झिरो अँप्लिट्यूड पॉइंट जे आहे त्याला आपण नाव देणार आहे नोड्स. झिरो अँप्लिट्यूड पॉइंट. अँप्लिट्यूड पार्टिकल टू पार्टिकल बदलत असताना त्यातल्या काही पार्टिकलची अँप्लिट्यूड झिरो असणार आहे त्याला आपण नाव देणार आहे नोड्स. त्याच्यानंतर बघा अँटीनोड्स. मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंट्स म्हणजे अँटीनोड्स असणार आहे. बघा मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंट जे आहे ते अँटीनोड्स असणार आहेत. The distance between two successive nodes or antinodes काय असणार आहे? λ/2 असणार आहे. कुठल्याही जवळच्या दोन नोड किंवा दोन अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते λ/2 असणार आहे. डिस्टन्स बिटवीन टू successive nodes
ऑन अँटीनोड्स. मग नोड आणि अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते λ/4 असणार आहे. डिस्टन्स बिटवीन नोड अँड adjacent अँटीनोड. दोन नोडच्या मध्ये एक अँटीनोड असणार आहे, त्यामुळे नोड आणि अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते λ/4 असं येणार आहे. नोड टू अँटीनोड जात असताना अँप्लिट्यूड जे आहे ते वाढत जाणार आहे 0 to A. एक कॅपिटल ए म्हणजे त्याचे रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे. किंवा अँटीनोड टू नोड येत असताना अँप्लिट्यूड कमी होणार आहे A to 0 असं म्हणता येणार आपल्याला. A to 0 असं आपल्याला म्हणता येणार आहे. हे जे काय या ठिकाणी अँप्लिट्यूड जे आहे ते पार्टिकल टू पार्टिकल बदलणार आहे. फेज जो आहे तो लूप टू लूप बदलणार आहे. एका लूप मधले जे काही पार्टिकल्स आहेत ते इन फेज मध्ये असणार आहे. त्याच्या शेजारच्या लूप मधले पार्टिकल जे आहेत ते आउट ऑफ फेज मध्ये असणार आहेत. त्याचबरोबर ही स्टेशनरी वेव्ह असल्यामुळे एनर्जी इज नॉट ट्रान्सफर्ड. एनर्जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणार नाही. एनर्जी आहे ती एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. अशा या त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत स्टेशनरी वेव्हच्या बाबतीमध्ये. दोन आयडेंटिकल वेव्हज एकाच मार्गावरती अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर एकमेकांमध्ये सुपर इम्पोज होणार आणि स्टँडिंग पॅटर्न मिळणार आहे, त्याला स्टेशनरी वेव्ह. त्याचे दोन प्रकार. जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रान्सवर्स असेल तर ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह, लॉजिट्युडनल असेल तर लॉजिट्युडनल स्टेशनरी वेव्ह मिळणार आहे. यामध्ये आपण या अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे मॅथमॅटिकली अँप्लिट्यूड चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. मॅक्सिमम अँप्लिट्यूड पॉइंटला अँटीनोड म्हणणार आहे, मिनिमम किंवा 0 अँप्लिट्यूड पॉइंटला नोड असं म्हणणार आहे. दोन सक्सेसिव्ह नोड किंवा अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते λ/2 आहे. नोड अँटीनोड अल्टरनेट फॉर्मेशन मध्ये आहेत आणि नोड अँटीनोड मधलं अंतर जे आहे, नोड आणि ऍडजसंट अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते λ/4 असं मिळणार आहे. पार्टिकल व्हायब्रेट होत असताना नोड टू अँटीनोड कडे जात असेल तर अँप्लिट्यूड जे आहे ते 0 to A पर्यंत आपल्याला मिळणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज. ही स्टेशनरी वेव्ह आहे म्हणजे एनर्जी आहे ती ट्रान्सफर होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याचबरोबर ही जी काय स्टेशनरी वेव्ह आहे आणि अगोदर आपण सांगितलेली प्रोग्रेसिव्ह वेव्ह यांच्यामध्ये काही कंपॅरिझन आपल्याला करता येणार आहे. बघा, स्टेशनरी वेव्ह आणि हे जे काय या ठिकाणी अगोदर डिस्कस केलेली प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येणार आहे. कशा पद्धतीने कंपॅरिझन करता येणार आहे? बघा, या स्टेशनरी वेव्ह मध्ये जे काय वेव्ह आहे ती पुढे जाणार नाही. इट इज कन्फाइन्ड इन बिटवीन टू सपोर्ट्स. दोन रिजन मध्ये असणार आहे, ती पुढे जाणार नाही. म्हणजे याची व्हेलॉसिटी 0 आहे. मात्र प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी आहे ती कंटिन्युअस एका डायरेक्शन मध्ये पुढे जाणार आहे. म्हणजे याला काहीतरी डेफिनाइट व्हेलॉसिटी असणार आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड पार्टिकल टू पार्टिकल बदलणार आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये सगळ्या पार्टिकलची अँप्लिट्यूड सारखीच असणार आहे. ऑल द मीडियम पार्टिकल इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह व्हायब्रेट्स विथ द सेम अँप्लिट्यूड, सेम पिरियड, सेम फ्रिक्वेन्सी असं आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्टेशनरी वेव्ह मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत क्रॉस द मेन पोझिशन सायमल्टेनियसली. स्टेशनरी वेव्ह मधले पार्टिकल जे आहेत ते मेन पोझिशन जे आहे ते सायमल्टेनियसली क्रॉस करणार आहे. मात्र प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये असं शक्य नाही. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये हे शक्य नाही. त्याचबरोबर स्टेशनरी वेव्हच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं असेल तर फेज चेंजेस फ्रॉम लूप टू लूप आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये
फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल असं म्हणता येणार आहे. ही स्टेशनरी वेव्ह जी आहे एनर्जी ट्रान्सफर होत नाही, मात्र प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एनर्जी आहे ती ट्रान्सफर होणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला त्यांचं कंपॅरिझन करता येणार आहे. असा हा यामधला 6.5 जे काय पॉइंट आहे दॅट इज स्टेशनरी वेव्हज. स्टेशनरी वेव्हज when two identical progressive wave traveling through a medium along the same path but in opposite direction, then they mix together and form stationary pattern, म्हणजे लूप फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे, जो आपण या ठिकाणी मॅथमॅटिकली सुद्धा या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुन्हा फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन आणि रेझोनन्स डिस्कस करायचं आहे. फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन आणि रेझोनन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे.